पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचं आर्थिक सत्ता केंद्र मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या 2026च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। विद्यमान संचालकांची मुदत 4 मे 2026 रोजी संपत आहे। हीच तारीख अहर्ता तारीख मानण्यात आली, म्हणजेच 4 मे 2023 पूर्वी सभासद झालेल्या संस्थांनाच मतदानाचा अधिकार असणार आहे। विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी 2 मार्च पर्यंत पात्र संस्थांची यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत। 9 मार्च पासून ठराव संकलन प्रक्रिया सुरू होणार असून 15 दिवसात हरकती घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल। त्यानंतर महिनाभरात निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे। मागील निवडणुकीत 3656 सभासदांनी मतदान केलं होतं, मात्र यंदा तब्बल 5450 सभासद मतदानासाठी पात्र ठरणार आहेत। म्हणजेच 5 वर्षात 1854 नवीन सभासदांची भर पडली आहे। सत्तांतरानंतर नव्या सभासद नोंदणीचा धडाका लावण्यात आला होता। आता हेच 1854 वाढीव सभासद कुणाच्या पथ्यावर पडणार ही निवडणुकीतील निर्णायक मुद्दा ठरणार आहे। तालुका निहाय पाहिल्यास करवीरमध्ये सर्वाधिक 868 सभासद आहेत, तर गगनबावड्यात सर्वात कमी 132, राधानगरी 703, कागल 622, भुदरगड 598, पन्हाळा 519, शाहूवाडी 452, चंदगड 426, गडहिंग्लज 402, आजरा 308, शिरोळ 274 आणि हातकणंगले 168 इतकी संख्या आहे। आता वाढलेले 1854 मतदार गोकुळमध्ये सत्तेचा समतोल बदलणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।